नमस्कार, मी किरण गोटूर. महापालिकेचा रणसंग्राम आमच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आमच्या या संपूर्ण विशेष कार्यक्रमामध्ये आज नाशिक महापालिकेचा आपण जे आढावा घेणार आहोत. आतापर्यंत वेगवेगळ्या कारणामुळे नाशिक महापालिकेची ही निवडणूक अत्यंत चर्चेत आलेली आहे आणि खरं तर या सगळ्या संदर्भात आपण आज नाशिक महापालिका निवडणुकीचा आढावा घेणार आहोत आणि वेगवेगळे पार्टीचे सगळे नेते आपल्या पार्टीचे मुद्दे किंवा आपल्या पार्टीचा अजेंडा यात कार्यक्रमात हे मांडणार आहोत. अर्थातच आपण सुरुवात भाजपकडनं करूया, कारण मागच्या महापालिकेमध्ये नाशिक मधले मतदारांनी भाजपला एक हाती सत्ता दिलेली होती. अनेक आश्वासनं जे आहेत ते भाजपकडनं देण्यात आलेले होते, ते आश्वासनं अद्यापही पूर्ण झाले नाहीत अशा पद्धतीचा आक्षेप हे लोकांचं आणि एकूणच विरोधकांचा आहे. आपल्याला मागच्या महापालिका निवडणुकीमध्ये एक हाती सत्ता देण्यात आलेली होती, अनेक आश्वासनं आपल्याकडनं देण्यात आलेले होते. मुख्यमंत्र्यांनी स्वतः नाशिक दत्तक हे घेण्याचं जे आहे ते जाहीर केलेलं होतं, पण अद्यापही अनेक जे विकास कामं आहेत ते नाशिकमध्ये अर्धवट आहेत. खरं तर हा मुद्दा खूप वेळा खोडून झालेला आहे की मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारची जी कमिटमेंट केली त्याच्या बदल्यामध्ये अनेक चांगले प्रकल्प नाशिकमध्ये आलेले आहेत. चांगल्या प्रकारच्या सुविधा नाशिकमध्ये आत्ता सुरू होत आहेत. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ज्या काही विकास योजना होणार होत्या त्याचं प्लॅनिंग सगळं झालं होतं त्याच वेळेला आणि आता त्याचं एक्झिक्युशन काम सुरू झालेलं आहे. सगळ्यांना भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेवर, विकास कामावर, नरेंद्र मोदीजींच्या दूरदृष्टीवर आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास आहे आणि तेच याचं भलं करू शकतात नाशिकचं हे खात्री पटल्यामुळेच हा प्रकार सगळा दिसतोय. तर विकास झालेला आहे अशा पद्धतीचं भाजपचं म्हणणं आहे. आपण याच म्हणण्यावरती काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका घेऊयात. काँग्रेसचे अध्यक्ष आहेत माझ्यासोबत आकाश हाजेड भाऊ. भाजपचं असं म्हणणं आहे की विकास झालेला आहे. खरं तर आता आमचे मित्र पेशकर साहेबांनी आता सांगितलं की 1100 1150 इच्छुक उमेदवार भारतीय जनता पक्षाकडे. त्या उलट जाऊन मी सांगतो, त्यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याचा उल्लेख केला. खरं तर सिंहस्थ कुंभमेळा हा काही कुठल्या पक्षाची जहागिरी किंवा त्यांचा स्वतःचा इव्हेंट नाही. ही नाशिककरांची आस्था आहे. वर्षानुवर्ष शेकडो वर्षापासून सिंहस्थ नाशिक शहरात येतो आणि आमच्या काळातही सिंहस्थ झाला, तेव्हाही डेव्हलपमेंट झाली. 1100 इच्छुक उमेदवारांचे अर्ज घेताना थोडंसं तरी मागे जाऊन बघितलं असतं तर तोपर्यंत 1200 झाडांची कत्तल सिंहस्थ नावाखाली केलेली आहे. या शहराचा निसर्ग लोप पावण्याची पहिली पाऊल जर कोणी टाकले असेल तर भारतीय जनता पक्षाने टाकलेले आहे. आपण बघितलं असेल की तपोवनाचा मुद्दा एवढा गाजलेला आहे आणि अत्यंत आस्थेचं जे ठिकाण आहे, श्रीरामाचं वास्तव्य असलेलं हे ठिकाण तपोवन, त्या तपोवनाचा ऱ्हास करण्याचं पाप भारतीय जनता पक्ष करते. म्हणून ज्या ज्या वल्गना करताय, खरं तर ह्यांचा जो मुखवटा आहे हा रावणाचा मुखवटा आहे आणि या रावणाचा मुखवटा या मित्र दामडे साहेब आणि आमचे मित्र पेशाकर साहेब, इथं त्यांची युती नाही आहे. मुंबई ठाण्यात युती आहे. कारण का बरं माहिती का? त्यांना यांची गरज आहे. त्यांना यांची गरज आहे भारतीय जनता पार्टीला. इथं भारतीय जनता पार्टीला त्यांची गरज नाहीये, हे लक्षात घ्या. शिंदे सेना जरी इथं लढत असली, शिंदे सेनेलाही खूप असे रेडीमेड उमेदवार भेटलेले. त्यांचे निष्ठावंत बिचारे आधी गमचे घालून प्रचाराला लागले होते, नंतर पाहतो ते चारही गायब झाले आणि दुसरेच तिथं आले. म्हणजे अशी परिस्थिती आमची गेले काही त्यांच्याकडे. तर एकूणच या संपूर्ण निवडणुकीमध्ये पैशांचा वापर होतोय असं आरोप होत आहेत. मनसेचे नेते सुद्धा आहेत माझ्यासोबत. मनसेचे जिल्हा अध्यक्ष आहेत. उद्धव ठाकरे गटाकडनं मोठे आरोप करण्यात आलेले आहेत. आपल्याला काय वाटतं? 8 वर्षापूर्वी जी आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची इथं सत्ता होती, सत्ता काळामध्ये जे कामं साहेबांनी केले, म्हणजे बोटॅनिकल गार्डन असेल, पाण्याचा प्रश्न असेल, मुकणे धरणातून जे सर्व जे कामं केले, तर सिंहासर फंडामधून कुठल्याही नागरिकांना त्याचा ताण न पडता सिंहासर फंडामधून जे कामं केले त्याचीच कॉपी करून यांनी स्मार्ट सिटीच्या नावाखाली सगळं रस्ते सगळं खोदून सगळं भाजपवाल्यांनी सगळं दत्तकच्या नावाखाली सगळं नाशिकचं वाट लावली. तर आपण भाजप आणि शिवसेनेकडनं घेऊया, कारण आरोप मोठे झालेले आहेत. या संपूर्ण निवडणुकीमध्ये पैशांचा वापर होतोय अशा पद्धतीचा आरोप झालेले आहेत. सर, आरोप मोठे आहेत. मुख्यमंत्री, गृहमंत्रीचा वापर करतात, यंत्रणांचा वापर करतात, पैशांचा वापर करतात अशा पद्धतीचा आरोप. तुम्ही आरोप सांगताना एक गोष्ट विसरले की त्यांनी हेही सांगितलं की सोशल मीडियावर काय चालू आहे. हे बरोबर आहे की उबाटाचे अध्यक्ष आहेत, प्रतिनिधी आहेत, ते हेच सांगतायत
की सोशल मीडियावर सरकार चालतं. फेसबुक लाईव्ह मुख्यमंत्र्यांनी काय दुसरा आदर्श घालून द्यावा कार्यकर्त्यांपुढे, तर हा आदर्श आहे. ते सगळं विश्वास त्यांचा सोशल मीडियावर दिसतोय. त्यामुळे अशा प्रकारच्या वल्गनाला काही अर्थ नाही. कुठल्याही प्रकारचे पैशाचे व्यवहार असतील त्यांनी तक्रार करावी, दाखवून द्यावं. सगळ्या यंत्रणा जागच्या जागेवर आहे. दुसरा विषय तुम्ही म्हणालात की महायुती तिकडे आली आणि इकडे का झाली नाही, त्याचं उत्तर तांबे साहेबांनी ऑलरेडी दिलं आहे की आमच्याकडचे इच्छुक उमेदवार कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे आणि जे कोणी निवडून येतील त्यांनाच इथे पुढे कारभार नाशिकचा बघायचा आहे. त्यामुळे या ठिकाणी कुठेही आमच्या स्पर्धा ही जीवघेणी स्पर्धा नाही आहे, तर मैत्रीपूर्ण अशा प्रकारची स्पर्धा आहे. त्यामुळे आमच्या स्पर्धेकडे विरोधकांनी अतिशय सकारात्मक अशा पद्धतीने बघावं. त्यांच्याकडे महाविकास आघाडी झाली का नाही हे सुद्धा त्यांना अजून माहिती नाहीये. ते आता निवडणुकीचे माघारी फॉर्म झाल्यानंतर मग त्यांना कळणार आहे. आता परिस्थिती अशी आहे की महाविकास आघाडीमध्ये नक्की कोण उमेदवार आहे हे त्यांना मला 122 नावं सांगा. ठीक आहे, महाविकास आघाडीमध्ये जे उमेदवार आहेत त्यांची नावं सुद्धा माहित नाही. गजुनाना आपण विचारूयात. आरोप आहेत. नाही, महाविकास आघाडी आम्ही केली होती, परंतु दुर्दैवानं जे मोठे पक्ष आहे ज्यांना जास्त जागा दिल्या त्या लोकांनी आमच्याच उमेदवार म्हणजे ज्या जागा दिल्या होत्या काँग्रेसला असो राष्ट्रवादीला असो त्या जागेंवर त्यांचे उमेदवार उभे केले. त्यामुळे महाविकास आघाडी झाली नाही. आमच्याशी गद्दारी मात्र झाली, हे नक्की आहे. आमच्याशी गद्दारी झाली, महाविकास आघाडी झालेली नाही. या ठिकाणी मी जाहीर करतो, मुळात प्रश्न महाविकास आघाडी झाली की नाही हा नाही, ह्या नागरिकांचा प्रश्न आहे. आज जर का बघितलं तर आमचे ठेकेदार म्हणजे इथे जे काम करणारे ठेकेदार आहे या ठेकेदारांना जे काही टेंडर निघतं ते टेंडर सर्व गुजरातला जातं. गुजरातचे ठेकेदार नाशिकमध्ये येतात. सिंहस्थाच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं, पण आजपर्यंत महानगरपालिकेनं सिंहस्थामध्ये कधी फंड वापरला नाही. या ठिकाणी 400 ते 800 कोटी रुपये महानगरपालिकेचा फंड जाणार आहे. याच्यापूर्वी राज्य शासन आणि केंद्र शासन सिंहस्थाला निधी द्यायचा आणि ते विकास कामं करायचे. ही फसवणूक आहे नाशिककरांची. तुम्ही जो प्रश्न पेशकर साहेबांना जो विचारला की हा ओघ आयाराम गयारामांचा त्यांच्याकडे का आहे, तर त्यांनी उत्तर दिले की आमच्याकडे विकासाला महत्व देणारे लोक आहेत, विकासासाठी येणारे. मग हा विकास फक्त बडगुजरांच्या परिवारापुरताच सीमित आहे का? हा विकास फक्त जेलमध्ये बसलेल्या नगरसेवकांच्या परिवाराच्याच संबंधित आहे का? आणि मग जे निष्ठावान आहेत म्हणजे त्यांना त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्ते जे निष्ठावान कार्यकर्ते ते आमचे उमेदवार सोडा, तुमच्या पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचे 4 नावं तुम्ही सांगून दाखवा, ते आम्ही सांगून दाखवतो. बिचारा शहराध्यक्षांना जेल काल डांबून ठेवलं नाशिक रोडला. का? तर पक्षनिष्ठा ज्यांनी गेलं, कुठल्याही पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता असतो त्याची आत्मीयता असते, प्रत्येकाला असतं. अशा वेळेस आयाराम गयाराम घ्यायचे, विकासाचं नाव पुढे करायचं. अहो, सक्षम उमेदवार तुमच्याकडे नव्हते म्हणून एवढे तुम्ही तुमच्या पक्षामध्ये प्रवेश घेतले. एका बाजूला दाऊदचा हस्तक म्हणून टीका करायची, दुसऱ्या बाजूला सांगायचं की त्यांच्यावर अजून आरोप सिद्ध झालेले नाही म्हणून आम्ही त्यांना घेतलं. एका घरात 3-3 उमेदवाऱ्या, गँगस्टरच्या हस्तकांच्या घरात 3-3 उमेदवाऱ्या, जेलमधल्या बसलेल्या नगरसेवकाच्या घरात उमेदवारी. हा कुठला विकास आहे? आयाराम आपल्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात आलेला आहेत. एकाच कुटुंबासाठी हे विकास आहे का? नाही, हा विषय अतिशय चुकीचा आहे. एकाच घरात 3 उमेदवार दिलेल्या नव्हत्या हे मी अतिशय स्पष्ट शब्दाने आणि अधिकारवाणीने सांगू शकतो. काय विषय झाला त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कमिटी आणि आमच्या प्रदेशाध्यक्षांनी अहवाल मागवलेला आहे. त्याचं खरं खोटं सगळं होईल. या सगळ्या संदर्भात काही गोंधळ झालेला आहे तिकीट वाटपामध्ये, अशा पद्धतीचं भाजपने हे मान्य केलेलं आहे. आणि काही महिला सुद्धा आहेत माझ्यासोबत. काय एकूणच आपण आता प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत, काय म्हणजे आपल्याकडनं काय आपण या संपूर्ण निवडणुकीमध्ये जे अजेंडा घेऊन जात आहे? नक्कीच दादांनी सांगितलं की अनेक योजना भारतीय जनता पार्टीने आणल्या. अहो, काय दिलं त्यांनी? चॉकलेट. लाडकी बहीण म्हणे 2100 देणार, 1500वर आणली, 2-2 महिने देत नाही. आणि मी तर म्हणते इलेक्शन झाल्यावर ती पण बंद होणार आहे. संजीव गांधी योजना आणि वयोवृद्धी काय म्हणतात ते ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोवृद्धी योजना. अहो, कुठे ती वयोवृद्धी? मी स्वतः फॉर्म भरलेत त्यांचे. एकाही माणसाला पेन्शन नाही, त्या योजनेचा लाभ नाही. घरकुल योजना बंद आहेत. आणि 3 वर्षाच्या मुलीवर तुम्ही अत्याचार करतायत. कुठे गेले यांचे नेते? यांचेच नेते चाळे करतात रस्त्यावर, ते त्यांना दिसत नाहीये. सिलेंडरचे भाव कमी करतात.
आता कमी करतात आणि परत लगेच दुसऱ्या महिन्यात लगेच 111 112 ने वाढवतात. कुठला हा विकास? विकास नाही, भकास आहे हा. लाडकी बहीण योजना आहे ही ई-केवायसी फक्त मतदान आहे, आचारसंहिता चालू आहे म्हणून त्यांनी लाडक्या बहिणीची जी ई-केवायसी ती थांबवून ठेवलेली आहे आणि नंतर मतदान झाल्यानंतर त्यांची ती योजना देखील ते बंद करणार. सगळ्यात पहिली गोष्ट, यांनी जी लाडकी बहीण दिली, आज त्यांच्या लाडक्या बहिणी रस्त्यावर सुरक्षित आहेत का? आज जे गृह मंत्रालय त्यांनी आता इलेक्शन येते म्हणून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला करून ठेवलेला आहे. अक्षरशः निष्पाप लोकांना त्यांनी जेलमध्ये डांबून ठेवले. हे यांचा विकास आहे. आणि राहिलं मागच्या 9 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय सांगितलं होतं की मी नाशिक दत्तक घेतोय. काय दत्तक घेतल्याने नाशिकचं रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत, लोकांचे जीव जात आहेत, नको तिथे सिग्नल नाहीयेत. लोक अक्षरशः आमच्याकडे येतात, ताई सांगा सिग्नल आणा आमच्या इथे. नाशिक रोडचा जो सगळ्यात मोठा खड्डा होता कॉर्नरला दाखवते, उपनगरचा आर्टो कॉर्नरला दाखवते, खड्डा आर्टो कॉर्नरला मी तुम्हाला दाखवते किती खड्डे आहेत, किती लोकांच्या बळी गेलेले आहेत. जातोय रस्त्यावर लोकांचा मग जीव आता जातोय. नाशिकवर आता खड्डे. यांच्या मुख्यमंत्र्यांनी विकास केला. ठीक आहे, आपण भाजपकडनंच आणखीन एकदा उत्तर घेऊया. आरोप मोठे झालेले आहेत. ते जे म्हणतायत की निष्पाप जेलमध्ये आहेत, बालेकिल्ला झाला, बालेकिल्ला निवडणुकीच्या तोंडावर झालेला नाही, बालेकिल्ला गेल्या 6 महिन्यापासून चालू आहे. त्यावेळेस निवडणुका नव्हत्या आणि जेलमध्ये कोणते निष्पाप आहे त्यांना नाव विचारा, त्यांना बाहेर काढायला आपण मदत करू. आपल्यावरती सुद्धा आरोप झालेले आहेत मोठे. एकनाथ शिंदे साहेब जे हेलिकॉप्टर मधून नोटा आणतात आणि त्याच पद्धतीने महिलांसाठी काहीच केलं नाही. एकनाथ शिंदे साहेब, मला सांगा, मागच्या नगरपंचायती निवडणुकीमध्ये 55 सभा घेतल्या. तो माणूस घरातून निघाल्यानंतर 8-8 दिवस घरी जात नाही. मग काय करणार? कपड्यामध्ये बॅग घेणार नाही का? कपड्याची बॅग. यांचा प्रॉब्लेम काय आहे? यांचा प्रॉब्लेम काय आहे? उबाठाचा हा महत्वपूर्ण प्रॉब्लेम आहे. ह्या पक्षानं सकाळच्या 9च्या भोंग्यापासून त्यांनी भोंगा सुरू करायचा आणि यांनी शिव्या सराप द्यायचे आणि वाईट वक्त बोलायचं. ह्यांना आम्ही काहीच म्हणत नाही. आम्ही विकासाच्या माध्यमातून या जनतेसमोर जात आहे. यांचा भ्रमनिराश झालेला आहे. काही ज्याला करता येत नाही त्या मनुष्याचं काही खरं नसतं. ठीक आहे. आपण उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याकडून या सगळ्या आरोपाचं उत्तर घेऊया. एकनाथ शिंदे साहेब नोटा आणत नाही बॅगेतून, तर त्यांचे कपडे आणतायत असं म्हणणं आहे. एकदम बरोबर आहे. कारण त्यांनी एकदा आले, त्यांच्या बॅगा पोलिसांच्या गाड्यांमध्ये जाताना तुमच्या कॅमेऱ्याने टिपलं. त्याच्यानंतर ते डबल आले. नंतर त्यांनी स्पेशल बॅगा बनवून आणल्या, पॅन्टींच्या, अंडर पॅन्टींच्या, ह्याच्या त्याच्या. लक्षात घ्या, कच्छ बनियान नंतर आणले. आणि त्यांचाच एक आमदार सिंधुदुर्गमध्ये चिपळूणला संदेश पारकरच्या विरोधामध्ये निवडणूक लढणारा नितेश राणेचा जो नगराध्यक्ष पदाचा भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्षाचा उमेदवार, निलेश राणेंनी स्वतः रेड हँड पैसे पकडले. या भारतीय जनता पेशाकर साहेबांसारख्या एकदम निष्ठावान भाजपच्या कार्यकर्त्यांच्या घरामध्ये 50-50 लाख रुपये सापडवले. त्याचं स्टिंग ऑपरेशन झालं. नंतर पुन्हा त्यांचं संयोग झाला, युती झाली. त्यांची युती म्हणजे काय माहिती का? तूही खाती मी खाती, यांची आहे युती. ठीक आहे, आरोप मोठ्या प्रमाणात आहेत आणि आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडनं सुद्धा या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया घेऊयात. या निवडणुकीमध्ये पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो अशा पद्धतीचा उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांकडनं आरोप आहे. आपल्यालाही मान्य नाही, हे केवळ उद्धव ठाकरे गटाकडनं किंवा कोणाच्याकडनं. आपण कालपासून सर्व टीव्ही चॅनलवर बघतोय की भारतीय जनता पक्षाच्याच कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर पैशाचे आरोप केलेले. जसं काल शहर अध्यक्षांना डांबून ठेवलं, परवा एबी फॉर्म पळवणाऱ्या गाडीचा भाजपच्याच कार्यकर्त्यांनी पाठलाग केला. आणि शिंदे साहेबांच्या शिवसेनेचा प्रॉब्लेम आहे की ते हतबल आहेत. त्या बिचारांचं काय झालं, ते हतबल आहे. कारण त्यांच्या सगळ्या फाईल सीएम साहेब बाहेर काढतात. मग कुठे औरंगाबादचे पकडले जातात पैशाच्या नोटा घेऊन, कुठे कोकणामध्ये पकडला जातात. तर ते बिचारे हतबल आहे. खरं त्यांना आमच्या सहानुभूतीची अत्यंत गरज आहे. त्यांच्या लवकरच लक्षात येईल की आपण जे आपला हात दगडाखाली आहे, तो दगड कधी यांचे हात ठेचेल यांना अजून कळणार पण नाही.
ठीक आहे, मनसेची प्रतिक्रिया आपण घेऊयात. एकेकाळी नाशिकमध्ये मनसेची ताकद मोठी होती, आता खूप ताकद हे कमी झालेली आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण हे निवडणूक लढत असला तरी या निवडणुकीमध्ये पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो किंवा मशीन मॅनेज होतात, अशा पद्धतीचे आरोप होत आहेत. आपल्यालाही मान्य आहे? हो, मशीन मॅनेज होतात, पैशाचा वापर केला जातो, हे खरं आहे. आणि मागच्या काळात तुम्ही बघितलं असेल, नाशिकमध्ये कायदा सुव्यवस्था इतकी बिघडलेली होती. अनेक दिवसाला खून व्हायचे, 40-50 मर्डर झालेत सगळीकडं. ज्यावेळेस आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आम्ही जो मोर्चा काढला, प्रचंड मोठा मोर्चा काढला, आणि त्या मोर्चामुळं हे नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हे जे झालंय ते आमच्यामुळं झालंय. तर मनसेमुळे म्हणजे नाशिक पोलिसांनी कारवाई केली असं मनसेचं म्हणणं आहे. सर, आरोप आणखीन एकदा झालेले, पैशांचा वापर होतोय आणि मशीन सुद्धा मॅनेज करतायत असं एकूणच विरोधकांचं म्हणणं आहे. खरं तर विरोधकांचं जे राजकारणात राहण्याचं उद्दिष्टच आहे, ठेका, पैसा, जबरदस्ती अशा प्रकारच्या विषयातून हे बाहेरच येत नाही ना. सगळ्या पक्षांनी आपली आपली प्रतिक्रिया मांडलेली आहे. आपण आता या सगळ्या निवडणुकीमध्ये कुठला पक्ष आहे, काय अजेंडा घेऊन जातो हे आपण विचारूयात. उद्धव ठाकरे गटाकडनं आपण सुरुवात करूयात. काय एकूणच या निवडणुकीमध्ये आपण अजेंडा घेऊन जाणार आहे, कुठल्या मुद्द्यावरती हे निवडणूक लढणार आहे? आमचा अजेंडा एकच आहे. या नाशिकमध्ये येणाऱ्या काळात जो कुंभमेळा होणार आहे, तो कुंभमेळा हा नाशिककरांचा उत्सव आहे, नाशिककरांचा ग्राम उत्सव आहे. हा उत्सव हे नाशिककर नगरसेवकांनीच करावा, हा उत्सव नाशिकच्या महापौरांनीच साजरा करावा. कारण या लोकांनी आमच्यावरती बाहेरच्या गावचा एक बोक्या आमच्यावरती ठेवलेला आहे, कुंभमेळा मंत्री नावाचा. अहो, हे कुंभमेळा मंत्री म्हणजे कोण? हे कुंभमेळा मंत्री म्हणजे कोण? कुंभमेळा मंत्री म्हणजे कोण? डायरेक्ट मुख्यमंत्र्यांचे दूत. मला एक सांगा, हा नाशिक नगरीचा कुंभमेळा आहे, हा नाशिक नगरीच्या नागरिकांचा कुंभमेळा आहे. याचं आयोजन, नियोजन आणि निमंत्रक होण्याचा मान हा नाशिककरांनाच पाहिजे. आणि हा कुणी आयऱ्या गायऱ्याला आम्ही जाऊ देणार नाही. इथल्या नागरिकांना आम्ही जागृत करतोय. येणाऱ्या काळात आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे मशाल, आमचं इंजिन, आमची तुतारी, आमचा पंजा निवडून आणा आणि येणारा काळ हा नाशिककरांचा असेल, एवढी मी त्यांना ग्वाही देतो. मनसेचे जिल्हाध्यक्ष आहेत. मनसे या निवडणुकीमध्ये काय अजेंडा घेणार आहे आणि काय मुद्दे घेऊन लोकांसमोर जाणार आहे? भाजपच्या काळामध्ये जे कामं झालेली नाही, त्यांनी दत्तक योजनेच्या नावाखाली जो बट्ट्याबोळ केला, जी राहिलेली राजसाहेबांचं जे स्वप्न होतं, जे कामं राहिलेले होते ते सगळे आम्ही पूर्ण करू. आणि सिंहस्थ काळामध्ये, मागच्या सिंहस्थ काळामध्ये मनसेचाच महापौर होता, अतिशय चांगले कामं त्यावेळेस केले, त्या पद्धतीने आम्ही यावेळेस पण करू. काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत. आपण या निवडणुकीमध्ये काय अजेंडा किंवा काय मुद्दे घेऊन कुठल्या मुद्द्यावरती मतदारांना मतदान आपण मागणार आहात? खरं तर मूळ मुद्दा म्हणजे स्मार्ट सिटीच्या नावाखाली झालेला 3000 कोटीचा भ्रष्टाचार हा मेन मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, सरकारी आणि सत्तेच्या आधिपत्याखाली चाललेला ड्रग्सचा मुक्त संसार म्हणजे नशाखोरीच्या विरोधामध्ये सत्ताधाऱ्यांनी ज्या ज्या गुन्हेगारांना प्रोटेक्शन दिलेले आहे, त्या गुन्हेगारीच्या विरोधात, ड्रग्सच्या विरोधात, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली चाललेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात, स्मार्ट सिटीच्या नावाखाली चाललेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात ही लढाई आहे. ही आणि आमची केवळ काँग्रेस पक्षाची नाही, तर ही जनतेची लढाई आहे. मला वाटतं हाच अजेंडा मूळ आहे की भ्रष्टाचार हा मूळ त्यांचा जो भिनभिनला आहे भाजपच्या नसानसामध्ये, तो भ्रष्टाचाराचे मुद्दे सगळे बाहेर काढायचे आणि यांचा मुखवटा फाडायचा. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. आपण नाना काय अजेंडा घेऊन जाणार आहे या निवडणुकीमध्ये? मुळामध्ये आमचा अजेंडा हाच आहे, जे जुन्या गावठाणाच्या माध्यमातून ही नाशिक महानगरपालिका जन्माला आली, झोपडपट्टीला एसेराय लागू करता, पण महानगरपालिकेच्या गावठाणाला क्लस्टर डेव्हलपमेंट हे लागू केलं पाहिजे. 4 एपीएसआय त्यांना मिळाला पाहिजे. ही भूमिका आमची आणि त्या भूमिकेवर आम्ही पुढे लढणार आहोत. त्याचबरोबर या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या आहेत. त्या झोपडपट्ट्यांना त्या ज्या जमिनीवर जे राहतात, ती मालकीची असो, शासकीय असो, ती त्यांच्या मालकीची झाली पाहिजे. झोपडपट्टीवासियांच्या ती मालकीची झाली पाहिजे. ही भूमिका सुद्धा या ठिकाणी घेणार आहे. त्याचबरोबर ड्रग मुक्त नाशिक ही आमची घोषणा आहे. ड्रग मुक्त नाशिक या ठिकाणी केलं पाहिजे. मुलांना व्यसनाकडे वळवण्यापेक्षा किंवा धर्माकडे वळवण्यापेक्षा ड्रग मुक्त करून त्यांना उद्योगाकडे वळवण्याचा प्रयत्न हे आमच्या माध्यमातून होणार आहे. त्याचबरोबर
या ठिकाणावर जे काही पूर्ण शहरामध्ये सीसीटीव्ही लावण्याचं काम, म्हणजे कुठलाही गुन्हा झाला तर गुन्हेगार सापडला पाहिजे त्या पद्धतीनं सीसीटीव्ही हे पूर्ण शहरामध्ये लावले पाहिजे. आणि ज्या प्रभागामध्ये आम्ही निवडून येतो या शहराचा विकास असेल, कुंभमेळ्याच्या माध्यमातून सांगितलं कुंभमेळा खूप विकास करणार आहे. प्रत्येक वेळेस कुंभमेळ्यामध्ये विकास होतोच, असं नाही. काँग्रेसच्या काळात नाही झाला का, शिवसेनेच्या राष्ट्रवादीच्या काळात नाही झाला का, विकास होतोच. परंतु या ठिकाणी विकासाचा बाऊ दाखवून महानगरपालिकेवर 400 कोटीचं कर्ज होणार आहे. त्याचबरोबर आज महाराष्ट्र शासनावर जर का बघितलं तर 4 लाख कोटींचं कर्ज होतं, तिथे 12 लाख कोटी रुपयांचं कर्ज वाटायला तर आम्ही खूप वाटू, पैसे वाटून हे इलेक्शन आलं का पैसे वाटतात. इलेक्शनला पैसे वाटण्यापेक्षा आजपर्यंत काँग्रेसच्या सत्तेमध्ये जर का तुम्ही बघितलं तर 70 वर्षामध्ये 72 लाख कोटी रुपयांचं कर्ज केंद्र शासनावर होतं. आज जर का बघितलं तर 205 लाख कोटी रुपयांचं कर्ज हे प्रत्येक म्हणजे केंद्र शासनावर झालेले. म्हणजे 11 वर्षात हा विकास. म्हणजे कर्ज घ्यायचं आणि पैसे वाटायचे. आम्ही कर्ज घेऊन पैसे वाटणार नाही, जनतेचा विकास जनतेच्या पैशातून करणार. ठीक आहे, जनतेचा विकास करू. आपल्यासोबत शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुद्धा आहेत. आपण काय अजेंडा घेऊन नाशिक महापालिकेची निवडणूक हे लढणार आहात? निश्चितपणानं अतिशय योग्य प्रश्न आहे. काँग्रेसने आरोप करणे त्यांचं साहजिक आहे, उभाठाने आरोप करणे साहजिक आहे, परंतु आमच्या पक्षाची, शिवसेनेची भूमिका आणि शिंदे साहेबांची भूमिका आरोपाला उत्तर विकासातून द्यायचं आहे. याही काळामध्ये नाशिककरांच्या ज्या गरजा लक्षात घेऊन, नाशिककरांच्या खऱ्या अर्थानं युवकांच्या गरजा आहे, युवतींच्या गरजा आहे, ज्येष्ठांच्या गरजा आहे, सर्वसामान्यांच्या गरजा आहे, 18 पगड जातीतील गोरगरिबांच्या जनतेच्या गरजा आहे. ह्या गरजा ओळखून नाशिकच्या विकासाचं स्वप्न, खऱ्या अर्थानं नाशिककरांच्या मनात असलेला विकास हा येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली होणार. आणि आरोप करताना काही पण करा, त्याला उत्तर आम्ही विकासातूनच देऊ. कारण आम्ही महाराष्ट्र हे माझं कुटुंब असे म्हणणारे एकनाथ शिंदे साहेब कुठं, आणि उभाटाचे माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणणारे कुठं. आणि काँग्रेसच्या काळामध्ये काँग्रेसने काय काय केलं त्याचं आत्मचिंतन करावं. शिवसेना, भारतीय जनता पार्टी ही महायुतीचं सरकार हे फेविकॉलचा जोडा आहे, कारण दृष्टिकोन विकासाचा आहे. हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली डबल इंजिन सरकार आहे. आणि आम्हाला माहिती आहे दिलीपराव, आम्हाला माहिती आहे तुम्हाला, अहो शेवपेटी, मुंबईची शेवपेटी पुरली नाही. अहो मुंबईचं कफडीवरचं लोणी खाणारे, कफन शेवपेटी आणि खिचडी एवढा मोठा घोटाळा या माणसांनी केला. करोनाच्या काळामध्ये जो माणूस करोनाच्या काळामध्ये रस्त्यावर उतरून पीपी किट घालून लोकांच्या मदतीला धावत होता, आणि हे खिचडी खाणारे, शेवपेटीचं कफन खाणारे, यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायच्या? म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर हे निवडणूक लढणार आहेत. सर, सर्वाधिक आरोप भाजपवरती झालेले आहेत. अगदी भ्रष्टाचारापासून वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांना आपल्या पार्टीमध्ये घेतला, आयाराम मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये झालेले आहेत. आपण या सगळ्या आरोपानंतर कुठल्या अजेंडावरती, कुठल्या मुद्द्यावरती निवडणूक? खरं तर विरोधकांनी आता इथं जे काही मत मांडलेलं आहे त्यांचं मी स्वागत करतो. पहिलं तर स्वागत करतो, कारण त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे की राज्य शासन आणि केंद्र शासनाचे जे आता कारभारी आहेत त्यांच्याचकडून ही अपेक्षा पूर्ण होऊ शकते हे त्यांना माहिती आहे. नानांनी तर विशेषतः हे सांगितलं की ड्रगमुक्त नाशिक झालं पाहिजे, 100% झालं पाहिजे. हिंदुत्वाच्या अतिशय चांगल्या आणि सकारात्मक वाटेचालीवर युवकांना नेलं पाहिजे अशा प्रकारच्या भूमिकेला समर्थनच आहे. आणि उबाठाच्या अध्यक्षांनी जे सांगितलं, तुमचं स्वागत करतो मी. तुम्ही सांगितलं महापौर हे प्रमुख असले पाहिजेत, 100% असले पाहिजेत. आमचा प्रथम नागरिक आहे आणि कुंभमेळ्याचा निमंत्रक हा महापौर असला पाहिजे, हे बरोबर आहे. तो भाजपचाच असणार आहे हे त्यांची पण खात्री आहे. त्यामुळे मला वाटतं की हा अजेंडा विकासाचा जो आहे तो आत्ताच कालच जाहीर झालेला जो आहे तो नाशिक अक्कलकोट एक्सप्रेस हायवे असेल, या ठिकाणी नाशिक सुरत चेन्नई एक्सप्रेस हायवे असेल, समृद्धी महामार्गाच्या अगेन्स्ट कॉरिडॉर होणारा जो आहे, डिफेन्स कॉरिडॉरचा विषय कालच औद्योगिक घोषणा झालेली आहे औद्योगिक धोरणाची.
या सगळ्या धोरणांमधून लक्षात येतं की सगळे विकासाचे प्रकल्प आता नाशिक सेंट्रिक होत आहेत. नाशिक सेंट्रिक विकास हे महाराष्ट्र शासन आता करतंय. त्याला पूरक अशी सत्ता महापालिकेत भाजपची असावी यावर जनतेचं एकमत आहे. तर विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढू अशा पद्धतीचं सर्वजण प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. वेगवेगळ्या अजेंडा घेऊन हे सर्व पक्षाचे नेते नाशिक महापालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. त्यामुळे नाशिकचा मतदार राजा कुणाला मतदान करतो आणि नाशिक महापालिकेवरती कुणाची सत्ता येतो हे बघणं महत्वाचं असणार आहे. किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.